अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी युसुफ सय्यद प्रतिदिन सगळं स्वागत करतो विश कट्टा टॉक शो मध्ये. आज आपल्या बरोबरीने दोन अशी खेळाडू आहेत अलगर अंडरम क्रिकेटसाठी. मला वाटते बिरवाडी वंडर बॉय हा टॅग त्यांना दिला गेलाय. अंडर क्रिकेटमध्ये खूप चांगला त्याचा प्रवास राहिलाय. म्हणजे कृतेश घरत आणि त्याच्या बरोबरीने पालघर वेगूर मधून असा एक खेळाडू ज्यांनी अंडर क्रिकेट पालघर मध्ये खेळत असताना बाहेर सुद्धा चांगला क्रिकेट खेळलाय. तसे करण ठाकूर. वेलकम दोघांचं मी स्वागत करतोय विश कट्टा टॉक शो मध्ये. वेलकम. कृतेश, कसं वाटतंय विश कट्टा या टॉक शो मध्ये कसं वाटतंय तुम्हाला? प्रथम तर विश कट्टाचं मी फार धन्यवाद बोलतोय, कारण आम्हाला इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी आज आमंत्रण केलं. कारण तुला कसं वाटतंय विश कट्टा टॉक शो मध्ये येऊन? नक्की विश कट्टा, थँक्यू सो मच की आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल. खूप चांगलं वाटतं इकडे बोलवल्यानंतर आम्हाला. कृतेश, आपण क्रिकेटच्या घडामोडीसाठी आपण इकडे जमलो, ही चर्चा आपण करणार आहोत. कृतेश घरत साई एकता बिरवाडी या संघाचा खूप मोठा घटक आहे. परंतु अंडर क्रिकेटमध्ये तुझा प्रवास कुठल्या वर्षी कुठल्या संघामधून झाला? मला वाटतं आय थिंक 2006ला मी फर्स्ट टुर्नामेंट टीटीएस ग्राउंडवर खेळलो. तेव्हापासून माझी सुरुवात. कुठल्या संघामध्ये? आपल्या साहित्य बिरवाडी. साहित्य 2006 म्हणजे 20 वर्ष तुझी कारकिर्दी राहिली आहे. कारण आपली सुरुवात अंडर क्रिकेट मध्ये कुठल्या संघामध्ये झाली? YBCC संघामध्ये झाली, वेऊर YBCC संघामध्ये झाली आणि ती 7 वर्षा अगोदर झाली. म्हणजे 2019 लॉकडाऊनच्या पहिले पहिले लॉकडाऊनच्या पहिले. हा, येस. म्हणजे लॉकडाऊन तुझ्या येण्याला लागला असं वाटतं, सांगावं लागेल का? तू अंडर मध्ये लॉकडाऊन लागला असं काहीतरी सीन आहे ना? म्हणजे 7 वर्ष तू क्रिकेट खेळतोय आणि चांगला तू क्रिकेट खेळतोय सध्याच्या घडीमध्ये. कृतेश, 2006 पासून क्रिकेट खेळतोय. ही जर्नी तू सुरुवात केली मुंबई भागामध्ये. पहिल्यांदा अंडर क्रिकेटसाठी कधी गेला आणि तुला कधी संधी भेटली मुंबई भागामध्ये? मुंबई भागामध्ये मी प्रथम तर एक व्यक्तीचं नाव घेईल का त्याने मला हे केलं. वसईमध्ये गणेश आणि मग सुमित वगैरे. आणि त्यांनी कसं आम्ही प्रत्येक खेळत होते विराट, परंतु मुंबईला प्रथम नेणारे गणेश होता. असलपाटिंग मध्ये त्याने प्रथम नेला आणि तिथून माझी सुरुवात झाली मुंबई खेळ. कारण तू सुद्धा मुंबई भागात खेळतोय क्रिकेट. तुला संधी कधी भेटली मुंबईमध्ये खेळण्यासाठी? कोणी संधी तुला दिली अंडर क्रिकेट? 3 वर्ष अगोदर मला संधी भेटली आणि ती संधी उस्मान करून एक होता शहापूर मधला. तो आपल्याकडे यायचा आणि त्याने ती संधी मला करून दिली. मुंबईच्या टीम मध्ये खेळवलं आणि मुंबईमध्ये चान्स दिली. कृतेश, अंडर क्रिकेट पालघर आणि अंडर क्रिकेट मुंबई किती फरक आहे? दोन्ही फॉर्मॅट तसं बघितलं तर फार डिफिकल्ट आहे. कारण आपल्या इथे बघितलं तर नो स्कोर रूल असतो, विकेट हा लांब असतो आणि पूर्ण डी ग्राउंड असतो. आणि बॉम्बे विकेट बघितलं तर एकदम शॉर्ट विकेट असतो आणि तिथे सिंगलला फार महत्व आहे. सिंगलला तिथे प्रत्येक बॉलला सिंगल आहे. एक डॉट एक मॅच गेली असं आहे. एवढं डिफिकल्ट. कारण जसं कृती सांगितलं की डिफिकल्ट आहे, की नो स्कोर असतो, फ्री स्टाईल बॉलिंग, फ्री स्टाईल बॅटिंग असते. तिकडचे बॉलर कसं वेगळे असतात आपल्या? नक्की. आपल्याकडे साईडम प्रकार नाहीये, आपल्याकडे मनगट प्रकार नाहीये. आपल्याकडे मनगट म्हणजे आपल्याला माहितीच नाही का मनगट काय असते. आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला समजलं की मनगट ऍक्शन पण असते किंवा हाताच्या पाठून ते बॉल रिलीज करतात आणि त्यांच्याकडे साईडम असते. 90 डिग्री मध्ये ते लोक बॉलिंग अटॅक करतात आणि त्यांचं विकेट पण जो असते. आपलं विकेट खूप लांब असते, आपल्याकडे नो स्कोर आहे, आपल्याकडे रिस्ट्रिक्शन जास्त आहे. त्यांच्याकडे तेवढी नाहीये, पण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला असतो आपल्यापेक्षा. बॅटिंग करताना मुंबईमध्ये पहिल्यांदा डिफिकल्टी वाटली त्या बॉलरला फेस करताना? डिफिकल्टी असं झालं नाही, कारण जेव्हा गेलो तेव्हा माझा परफॉर्मन्स चांगला झाला. मी प्रथम मला वाटते विक्रय साईडला गेलो, विक्रय घाललो, ते परफॉर्मन्स चांगला झाला. त्यामुळे प्रथम तर पहिले कसे बॉलर वाटायचं काय डिफिकल्ट आहे, पण जसं जसं खेळायला लागलो तसं परफॉर्मन्स चांगलं होती ना, त्यामुळे बॉलर एवढे. तुला करण? नक्की. स्टार्टिंगला थोडंफार कुठेतरी स्टार्टिंगला एवढं चान्सेस पण नाही भेटलेले वरती खेळायला. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पालघरची टीम टाकली, त्याच्यामध्ये भेटला आपल्याला चान्स. तर असं डिफिकल्टी असं काय नाहीये, पण तिकडे सर्व डिफिकल्ट आहे. तिकडे जाऊन तिकडे खेळणं हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. 7 वर्षावर तू क्रिकेट खेळतोय. कारण हा प्रश्न क्रिकेटसाठी असणार आहे. कृतेश, 20 वर्ष खूप लांब प्रवास आहे. खूप वर्ष तू क्रिकेट खेळतोय. सर्कल बाउंड्रीज तू खेळलाय, म्हणजे 9 प्लेअर मध्ये जेव्हा सर्कल बाउंड्रीज 6 ओव्हरच्या मॅचेस, 5 ओव्हरच्या मॅचेस, 80-85 ते सुद्धा डिफेंड व्हायचे, जे सुद्धा व्हायचे.
म्हणजे आताचं क्रिकेट 4 ओव्हरचे मॅचेस सुपर मध्ये 5 ओव्हर किंवा 6 ओव्हर 40 रन सुद्धा डिफेंड होतात. बॅटरला खूप कमी संधी आहे आताच्या क्रिकेटमध्ये. मागचा क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये बदल काय आहे? तसं बघितलं तर फारच आहे. कारण पहिले फुल बाउंड्री हा. त्याच्यामध्ये स्कोर 70 पण व्हायचा आणि कधी 40 पण चेस नव्हते. त्याच्यामध्ये बॉलरची क्वालिटी होती, कारण त्याच्यामध्ये बॉलची चांगली क्वालिटी होती. त्यामुळे जे बॉलर होते ते आताच्या पटीने फार चांगले होते. Yes. कारण आता काय आहे, आता डी मध्ये आहे, Team मध्ये. त्याच्यानंतर बॉल थोडे नरम आले. त्याच्यामुळे कसा जो नॉर्मल बॉलर जसा असला, फिल्डिंग चांगली असली त्याला बेनिफिट जास्त आहे. बरोबर. आताच्या बरोबर. फरक तो आहे. आणि पहिले कसं होता, बॉल पण चांगले असायचे. त्याच्यानंतर जो बॉलरची क्वालिटी ही फार चांगली होती. म्हणजे हा फरक आहे. मग आताच्या क्रिकेटमध्ये आणि मागच्या क्रिकेटमध्ये बॉलर्स मला वाटतं की ते जे बॉलर होते मागचे बॉलर, जसं मी नाव घेईल, मला असं वाटतं की दिनेश माछी हा नाव तुला माहित असेल, डहाणूचा तो बॉलर, शेख अली, अजगर अली, अजगर अली. पॅराडाईजचा दिनू चव्हाण, तुम्हाला ती जतीन सुरुवात- राऊत. तुम्हाला हा. सुरुवात सांगितली तर मला वाटतं मी TTS ला खेळलो, परंतु डॉन बॉस्कोला जेव्हा टुर्नामेंट झाली इलियास भाई पटेलने केली होती. त्या टाइमाला मी अजगर अलीला 5 बॉल 5 चौके मारले. अच्छा. तेव्हापासून माझी सुरुवात झाली हा. ती अजूनपर्यंत. हा. पण त्या टाइमचे बॉलर असे होते की सर्कलमध्ये बॅटरला बीट करणं ते गटची बॉलर मला वाटतं. कारण की आताच्या क्रिकेटमध्ये जे आजचे बॉलर त्यांना जर आपण सर्कल बाउंड्रीमध्ये बॉलिंग दिली तर मला वाटत नाही कुठलाही बॉलर 18 किंवा 20च्या कमी धावा खर्च करेल. खरं आहे ते, हा? कारण पहिल्याची बॉलरची क्वालिटी फार चांगली होती. कारण की जेव्हा तिकडे पेस बॉलर पण यायचे त्यामुळे पेस बॉलर पण खूप होते. त्याला फक्त स्वीप आणि फक्त मागेच नाव घेईल TTS मधला अब्रेस. त्या टायमाचा मला वाटतं सगळं पेस बॉलर तोच होता. आणि तो असं पण नाही की शॉर्ट बॉलिंग किंवा फुल टॉस, परफेक्ट ब्लॉक किंवा यॉर्कर बॉल लागायचा. बॅटरला बॅट होते त्याच्या आधी ती त्याचा पहिला बॉल पडायचा. नाही, खूप चांगली तुम्ही माहिती दिली. कारण हा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे की क्रिकेट तुझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहे? क्रिकेट महत्वपूर्ण म्हणजे आधीपासून खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट आमच्याकडे चालू आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट मी पण घेतला आणि तो क्रिकेट आज खूप खूप इम्पॉर्टंट झालाय माझ्यासाठी. क्रिकेटमध्ये खूप आवड आहे, क्रिकेट चांगला खेळतो. रितेश, हा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे, दोघांसाठी आहे, एक एक उत्तर द्यायचं आहे. आतापर्यंत एवढ्या जीवनामध्ये तू क्रिकेट खेळला 20 वर्ष, आवडती एक स्पर्धा सांगायची आहे. 20 वर्ष तू खेळतो, आवडती एक स्पर्धा, म्हणजे खूप चांगली स्पर्धा होते, डिसिप्लिन चांगली आहे, मैदान चांगलं आहे, लाईट चांगले आहेत, प्रत्येक गोष्टी चांगल्या आहेत त्यात. अशी एक आवडती स्पर्धा तुझी? तसं बघितलं तर इतक्या वर्षामध्ये आता तर बघितलं तर पॅराडाईज ही फारच सुंदर टुर्नामेंट करतात. असं नाही का आपण दुसऱ्या टुर्नामेंटला कमी लेखू शकतो, परंतु त्यांची क्वालिटी आहे ना ही, म्हणजे ते फारच सुंदर करतात. आता दुसरे तसं बघितलं तर नाव घ्यायला गेलं तर बरेच टुर्नामेंट. मला वाटतं की मी 8 ते 9 आतापर्यंत इंटरव्ह्यूज घेतलेत ना, ऑलमोस्ट सगळे पॅराडाईजच नाव घेतलंय. जे आयोजक आहेत त्यांनी सुद्धा पॅराडाईजचं नाव घेतलंय. परंतु क्वालिटी आहे त्याच्या तुम्ही सांगितलं, कारण तुझ्यासाठी एक आवडती पॅराडाईज सांगितल्यानंतर खूप चांगली टुर्नामेंट होती. दरवर्षीप्रमाणे काही ना काही काहीतरी नवीन गोष्टी करत असतात. तसं म्हणजे बाकी टुर्नामेंट पण आहेत आणि स्वतःची आमची टुर्नामेंटही आहे, पण ती पहिली वर्ष होतं. पण पॅराडाईज आधीपासून करताय, तर खूप चांगली स्पर्धा दरवर्षी करतात. कृतेश आणि करण, के आहेत तुम्ही दोघे पण, कृतेश आणि करण. एक आवडता संघ, तुमचा संघ सोडून करण तुम्हाला आवडणारा संघ? हा मोठा प्रश्न आहे, परत लगेच क्लिक होत नाहीये. परंतु आपला संघ सोडून दुसरा आवडता संघ कुठला सांगावा, माझे प्लेयर सांगतील असं नाहीये. ते तुम्हाला सांगायचं कधी मनामध्ये असतं की हा माझा आवडता संघ आहे, कधीतरी मला संधी भेटावी या संघावर खेळण्यासाठी. जर क्रिकेट चांगला असा एखाद संघ करण? आगवन वामिक असणार म्हणजे केवळ केवीस सांगू, म्हणजे आता आम्ही वामिक असणार त्यांच्या जोडीला मी खेळ सुद्धा आहे आणि ते चांगली क्रिकेट, चांगला क्रिकेट आहे, चांगला क्रिकेट आहे, चांगली पोरं आहेत, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. रितेश, आपल्यासाठी? मला बघितलं तर पॅराडाईज संघामध्ये, कारण ज्या टाइमला त्यांच्यावर आमची मॅच लागते तेव्हा फुल टच नसतं आणि बाहेर जातो तेव्हा जे मित्र आहे ते फारच चांगले आहेत, त्याच्यामुळे त्या टीम मध्ये खेळायला फार आवडतं. प्रश्नाकडे येणार आहे दोघांकडे, पण आता तुमचं पॅराडाईज म्हणजे मैत्रीपूर्वक ते खेळतात तुमच्यावर बाहेर सुद्धा, हा प्रश्नाकडे येणारच होतो. हा प्रश्न असा असणार आहे की मागचा क्रिकेट तुम्ही खूप वर्ष खेळला रितेश, कारण आता खेळतो डी बाउंड्रीज खेळतो, पण करणला सुद्धा विचारणार होतो प्रश्न. रिस्पेक्टिव्ह क्रिकेट आताच्या घडीमध्ये आहे का रितेश? मागे जे रिस्पेक्टिव्ह क्रिकेट होता ते आता आहे का नवीन पोरांमध्ये, नवीन संघांमध्ये? आता वाटतंय का तसं बघितलं तर 100% पहिले मी 25% सांगतो आताच्या याला. आणि पहिल्याचं क्रिकेट संघ मी तर म्हणजे आता 20 वर्ष, पण त्याच्या अगोदरपासून जे खेळतात
ते कधी पण जेव्हा आता जे खेळतात न खेळणारे पण स्वतःहून हाक मारतात, एक त्याला रिस्पेक्ट म्हणतात. आणि असं नाही का आपण ज्या व्यक्तीला रिस्पेक्ट देतो तेव्हा आपल्याला रिस्पेक्ट मिळतो. आताचे प्लेअर तेवढे आहेत ते मोजूनच आहेत का ती आपण नकळत पण हाक मारू शकतो. बरोबर, ते गेला नाही ना आताच्या इकडे आताच्या तो कमी लेखा कारण असं वाटतं तुम्हाला की आता क्रिकेट रिस्पेक्टिव्ह नाही, कारण की मागच्या क्रिकेटमध्ये जर पाहिलं सांगितलं जबीर आसिफ होता, अंकुश त्यांनी पण सांगितलं की मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट हा टसन, मैदानाच्या बाहेर मैत्री आणि फॅमिली सारखं राहायचे, कारण की तो क्षण कमी भेटायचा आणि तो आजपर्यंत आहे. आज आता असं वाटतं की नक्की आहे नक्की कुठेतरी. मी पण क्रिकेट बघितलंय नक्की. मी आज 7 वर्षापासून खेळतोय, पण मी आधीचं क्रिकेट बघितलंय. मी लहानपणापासून क्रिकेट बघतो आणि आपला बॉक्स क्रिकेट बघतो. तर ती कुठेतरी गोष्ट आहेत, कारण की यंग जनरेशन आहे. थोडंसं जनरेशन चेंज झाल्यानंतर या सर्व गोष्टी आहेतच. थोडंफार बोलतात ना की रिस्पेक्ट थोडीफार कुठेतरी कमी आहे. रिस्पेक्ट क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. नक्की 101% गरजेचं आहे, कारण की जर तुम्ही रिस्पेक्ट देणार ना तर तुम्हालाही कोण देणार ना. खूप चांगली गोष्ट झाली, खूप चांगले मत भेटतात तुमचे. क्रितेश ऍज अ ओपनर बॅटर, करण ऍज अ ओपनर बॅटर, दोघांना प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा मॅच खेळता तुमचा आवडता पार्टनर लाईफ टाइम इन बॅटिंग पार्टनर कोण पाहिजे तुम्हाला? कुठला आवडता पार्टनर आहे तुमचा? सार्थक ऑलवेज, एनी टाइम, मागेल पुढे कधीही. कारण तुम्हाला तुषार लढे स्मॉल पॅकेज खूप स्वतः सांगितलंय. क्रितेश, तुम्हाला बॅटिंग करताना 20 वर्षामध्ये आपला असा कुठला बॉलर वाटला की नाही थोडासा अडचणीमध्ये आहे, हा बॉलर चांगला आहे, त्याला मी सेफ खेळू, असं कधी राहिला एखादा बॉलर अडचणीमध्ये? असं तर पहिले डीपी कडे कल्पेश ठाकूर मला वाटते प्रत्येकाने हाच नाव घेतलाय, कल्पेश ठाकूर, उनबाटचा डिस्ट्रिक्ट बॉलर, दोन्ही टन टाकणार. ते फुल ग्राउंडला पण सुद्धा त्याला मारणं एवढं इझी नव्हतं, फार डिफिकल्ट. ठाकूर के हात लंबे आहेत, बॉलिंग घेऊन कॅची नाही ना, ऑलमोस्ट तू चांगला गोलंदाज राहिला प्रत्येक वर्षाने कन्सिस्टंटली गोलंदाजी केली. मी हा प्रश्न हा सुद्धा सांगितला प्रत्येकाला की लाईव्ह सुद्धा सांगतो, बोलतो सांगतो की तो असा बॉलर होता, नॉन स्ट्राईकचा स्टंप तोडण्याचा रेकॉर्ड सगळ्यात जास्त त्याच्याकडे होता रनआउट मध्ये. त्याचा रनआउट मला वाटतो आता कुठलाच खेळाडू घेत नाही रनआउट, कारण की तू जो डायरेक्ट उड्या मारून घ्यायचा विदिन 4-5 फूट लांब तू उडी मारून तोडायचं, खालचं स्टंप तुटायचं. कित्येक वेळा कमेंट्री सांगितलंय कल्पेश तू रनआउट घेऊ नको, स्टंप नाही त्यांच्याकडे. तो बॉलर खरं तुझ्यासाठी? माझ्यासाठी बॅटिंग टीम मध्ये आधी खेळायचा जावेद शेख. त्या टायमाला तो खूप म्हणजे बोलतात ना एवढा फॉर्म मध्ये होता आणि एवढी चांगली बॉलिंग करायचा. आता कुठेतरी तो क्रिकेट पासून थोडस लांब आहे असं मला तरी वाटतं. खेळतोय पण कुठेतरी लांब आहे, पण त्या टायमाला तो खूप चांगला बॉलर मला वाटायचा. की त्याची जी त्या टायमाला बोलतात ना 3-4 वर्ष अगोदर त्याने जी बॉलिंग केलेली ती खूप चांगली केली. मला वाटतं त्याच्या नावावर असा एक रेकॉर्ड आहे पालघर तालुक्यामध्ये इतके वर्षामध्ये कोणा रेकॉर्ड नाही, एकाच मॅच मध्ये 2 बॅक टू बॅक मेडल नंबर टाकण्याचा रेकॉर्ड स्वर्गीय बंटी चषकामध्ये टाकलाय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचं बोलणं शी. तो जेव्हा दुसरा बॉल टाकायचा किंवा त्याचा चांगला बॉल टाकायचा तेव्हा तो बोलायचा, त्या टायमाला ती गोष्ट आठवण व्हायची की शी बोलायचं. बॅटर तेव्हा कन्फ्युज, बॉल खराब, बॅटर थोडंफार कन्फ्युज होणारच. बॉल खराब टाकतोय की चांगलं टाकतोय हे समजत नाही, पण तो शी बोलतोय. ती त्या टायमाला ती गोष्ट त्याने एकट्याने आपल्या पालघरमध्ये मला तरी असं वाटतं की आणलेली की तो बॉलर असा बोलायचा शी करून. बॉलर तुम्ही सांगितलं, पार्टनर सांगितलं, तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्याची बॅटिंग आवडते त्याच्यासाठी बॅटर अंडरआर्म क्रिकेटमधला तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही तर त्याचं नाव ते पार्टनरमध्ये घेतलं, व्यतिरिक्त तुमची तुम्हाला बॅटिंग आवडते ना, हा बॅटर खूप चांगला आहे, त्याने बॅटिंग खूप चांगली करतो. कसं आहे पूर्ण बॅटिंग करणं इम्पॉर्टंट कसं आहे, 1-2 विषय जे प्रत्येक वर्ष जे गाजवले आहे ते असं पहिले तर आसिफ भाई होते, त्याच्यानंतर कंटिन्यू जो परफॉर्म देणार होता तो जबीर. कारण जितक्या वर्ष मी आता तो खेळतो त्याप्रमाणे मी खेळतो, पण त्याचा परफॉर्मन्स हा कोणताही ग्राउंड आणा आणि कोणताही बोला तो परफॉर्मन्स सेमच राहतो. जबीर आणि आसिफ. नक्की माझ्यासाठी तर मी आसिफ भाईचा गेम एवढं बघितलं नाहीये, माझ्यासाठी ती गोष्ट बोलतात ना सारखी आहे. पण जबीर भाई आणि एक आमच्याकडचं दर्पण मोरे ऍज अ ग्रेट बॅटर लेफ्टी हँड, त्या दोघांची बॅटिंग खूप चांगली मला आवडेल. लेफ्टी बॅटर तुम्ही उल्लेख केला एक विचार तुझ्यासाठी, कारण की लेफ्टी बॅटर आताच्या घडीमध्ये आपल्याला खूप कमी आहे. मला वाटतं की दर्पण मोरे क्रिकेट सोडला, सुमित तुझे एक राहिलाय, हर्षल गरज खूप कमी क्रिकेट खेळतोय, बोसूस अल्ताफ अफजल बिल्ला तो सुद्धा कमी क्रिकेट खेळतोय. मला लेफ्टी बॅट्समन खूप कमी राहिले ते. आता सध्या धानू मध्ये एक खेळाडू येतो अजय, तो एक चांगला क्रिकेट खेळतो, पण तो 22 लेफ्टी बॅटर. तर हा सांगितलं
त्याला शब्द बोलायला लागले तर क्लास. भाविष्करचा क्लासच हा वेगळा. प्रशांत भाविस्कर. त्याच्यानंतर सांगितलं तर अशरफ खान म्हणून अशरफ मेहमद. पण मी काय बोलतो, कृतेश रायके बॅटर मध्ये खूप चांगले चांगले बॅटर आपण पाहतोय. तू आहे, करण आहे, जबीर आहे, आसिफ पुंछाली, जगदीश आहे, आता मध्ये टेनी आहे, चांगल्या फॉर्म मध्ये राहिल आहे. आपण मायक्रॉप साईडला गेलो तर मनीष भोईर. मनीषच्या टीममध्ये 2-3 नवीन खेळाडू आले, ते सुद्धा चांगले आहेत. सातपाडीमध्ये दिवेश, भावेश आहे, हर्ष आहे, असे खूप सारे खेळाडू आहेत. लेफ्टी बॅट्समन मला वाटतं घडवत नाही, घडत नाही. तुम्हाला असं काय वाटतं? अंडरमध्ये लेफ्टी बॅट्समनचं खूप गरजेचं आहे, कारण की जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असतो, अपोनंट सुद्धा डिमांड असते, बॉलर सुद्धा कन्फ्युज असतो. हो नक्कीच. आताचे बघितलं तर लेफ्टी बॅट्समन कमीत कमी आहेत, म्हणजे जे आहेत ते सुद्धा चांगला परफॉर्मन्स करत नाही, मला असं वाटतंय. परफॉर्मन्स बघितला आणि टीम मध्ये पण बहुतात एक लेफ्टी असला तर नाही कदाचित ते पण नसतं. ते पण नाही, ते सांगतो. ऑलमोस्ट मला वाटतं की आपल्या 80 टीम घेतात, त्याचे 3 या 4 टीम मध्ये लेफ्टी बॅट्समन सुद्धा मला परफॉर्म करू शकत. सुमित दुबे, मला वाटते सुमित दुबे टॅप बॉल सोडून जर खराब बॉल असतो ना ग्राउंडिंग, त्यामध्ये आताच्या घडीमध्ये पालघरमध्ये सगळा चांगला बॅट्समन सुमित दुबे ग्राउंडिंग खेळण्यासाठी. तो बॅट्समन मला असं लेफ्टी बॅट्समन उल्लेख केला. अजून प्रश्न असणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला एक संघ बनवायचा आहे, 9 प्लेयरचा संघ, त्यामध्ये तुम्हाला 2 खेळाडू तुमच्या संघात येथे घ्यायचे आणि 7 खेळाडू बाहेरच्या संघाचे, म्हणजे 80-90 संघामधून दानू ते सफाळे मायको तुम्ही मागून जे क्रिकेट खेळता आता पण ते खेळतात, त्याच्यामधून कधी तुम्ही प्ले करू शकता. तू सुद्धा. कारण 4 बॉलर 5 बॅट्समन. कारण 4 बॉलर 5 बॅट्समन. चला बोला कृतेश, तुमचे पहिले 9 खेळाडू. आसिफ भाई, आसिफ पुंछाली एक बॅटर, जबीर बॅटर, ऑलराऊंडर मध्ये नाही, बॅटर मध्ये आहे ना तुम्ही. आशिष राऊत, आशिष राव तुमचा, बिरवाडी. येस बिरवाडीचा. त्याच्यानंतर मी एक घेईल अशरफ मेहमद, लेफ्टी बॅट्समॅन घेतला तुम्ही. येस, 4 झाले. Yes. त्यानंतर कल्पेश ठाकूर एक बॉलर घेतला. 5. यतीन राऊत, 3 बॉलर 6. 6. तुमच्या संघात तुम्ही एकच घेतला आता. 2 घेतले. हा आशिष आणि यतीन. येस 6 झाले. त्याच्यानंतर बॉलर घेईल तबरेज टीटीएसचा. अजून घेईल एक 3 बॉलर झाले ना, 3 झाले. आणि एक बॉलर घेणार मायकोपचा चेतन दादा, चेतन पाटील, चुटकी बॉलर, सगळ्यांनी त्याचं नाव घेतलंय. येस, 8 झाले. अजून एक आणि 8. त्यानंतर घेणार एक रुपेश पासळचा. नाही उनबाट. रुपेश बॅट्समन. यस रुपेश मोरे, यस अ ग्रेट बॅटर. मला वाटतं की तो आशिषला बघितलाय, कारण रुपेशला मला वाटतं कोणी बघितलं नसेल. रुपेश असा बॅटर होता, शांत, एवढीशी बॅट. त्या टायमाला बॅट नव्हत्या, लहान बॅट घेऊन खेळणार होता बॅटर, पण जेव्हा त्याच्या बॅटला बॉल लागायचा ना, कारण कुठल्या प्लेअर पकडायचा सुद्धा एवढा कडक मारायचा तो. येस, ग्रेट टीम. ओपनिंग कोण करेल तुझ्या टीमला? एवढ्या प्लेअर मध्ये कोण ओपनर असतात? कन्फ्युजन आहे, सगळे ओपनर. आसिफ आणि जबीर. येस, आसिफ आणि जबीर, ग्रेट. कारण तुझे 9 खेळाडू. माझे तर सर्व नवीन खेळाडू असतील, काय एवढं तर चालेल. एक पहिलेचा जबीर भाई असेल, जबीर खान. त्याच्यामध्ये तू 2 ते 3 प्लेअर मिक्स करू शकतो. जबीर एक आहे, एक टेनी असेल, अभिषेक पटेल टेनी. येस, राहील असेल, राहिल शेख टीटीएस. गौरव करून असेल, गौरव बेटेगाव मधला गौरव चांगला वेल बॉलर. कारण की त्याचा बॉलर त्या टायमाला, ज्या टायमाला मी क्रिकेट बघत होता आणि ज्या टायमाला मी त्यांच्या जोडीला खेळ सुद्धा आहे, तर ज्या टायमाला ते बॉलिंग करायचे त्या टायमाला मला वाटतं बेटेगाव मधून कोणताही प्लेअर अंडरम मध्ये नव्हता, त्यांच्यासारखं बॉलिंग टाकणारा कोणच नव्हता. एक शार्कीदार असेल, एक कामचा फास्टर असेल, अण्णा संतोष. 5 झाले. एक शाकीर असेल, शाकीर मुल्ला 6. आमचा प्रेम मोरे असेल, प्रेम मोरे 7. एक लेफ्टी बॅट्समॅन अजय असेल, अजय ट्रिपल आर दांडी. त्याच्यानंतर कन्फ्युज आहे. एक प्लेअर जगदीश माछी असेल. जगदीश माछी, म्हणजे 9 खेळाडू घेतले, त्याच्यामध्ये बॅटर आहे, फास्टर आहे. ओपनिंगला कोण असणार आहे? ओपनिंगला असेल टेनी आणि जगू. जगदीश आणि टेनी म्हणजे खूप चांगली टीम आहे. परंतु मला वाटते यामध्ये जर बॅलन्स केला, यंगस्ट टीम तू घेतली, परंतु प्रतिष्ठित जे खेळाडू घेतलेत, मला वाटते की नवीन खेळाडूंना त्याचं नाव सुद्धा माहित नसतं. असे खेळाडू खूप चांगले 2 संघ बनवणार असं नाहीये. हे राहिले संघ. अजून एक विचारेल तुम्हाला दोघांना मी, जीवनामध्ये ऍज अ क्रिकेट व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतोय,
जीवनामध्ये प्रितेश कधी अशी घटना घडली की तुम्हाला बॅकअपची गरज पडली, नाही मला सपोर्ट पाहिजे आणि सपोर्ट करणारा व्यक्ती कोण राहिला प्रितेश? सपोर्ट करणारे तर असं बघितलं तर माझे काय मित्र आहेत. हा. आणि एक आवर्जून नाव घेईल अभिभाग अभिभावक वाड्याचा. वाढायचं तो एनी टाइम सांगा, म्हणजे मला सपोर्ट सांगा नाही तर माझ्या पूर्ण टीमला सपोर्ट सांगा. त्याचा हा म्हणजे फार हेतू असतो. वाड्यामध्ये बागुल परिवार सुद्धा मोठा आहे, परंतु कुठला असा क्षण होता की सपोर्टची गरज लागली? एनी टाइम त्याला कोणताही सांगितलं, म्हणजे हा. कधी आपण शब्द दिला कोणत्याही गोष्टीला तर त्याच्याकडून नाही हा नसतोच. बरोबर. आणि करण दिवसासाठी कधी असं क्षण आलाय? असं शांत नाहीये, पण Backup आहे चांगला. नक्की बॅकअप आहेत. एक नाही, असं किती व्यक्ती आहेत माझ्याकडे. प्रत्येक की person जे- व्यक्ती असं नाही की म्हणजे 10 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये असे 1-2 व्यक्ती नाही ते मला सपोर्ट करतीलच. सपोर्ट तर खूप जण करतात, पण तशी प्रॉपर मला सपोर्ट करणारच व्यक्ती आहे. नक्की समीर जाधव करून आहे, तो एनी टाइम आहे माझ्या जोडीला, हा. आमच्या सोबतच असतो आणि आमच्यासाठी आहे खूप साठी. त्याच्यानंतर एक नाव अजून एक घेईल की रोहित सिंग करून आहे मनोरमधला. अच्छा. तो माझ्यासाठी एनी टाइम कधी कोणत्याही गोष्टीला कधी नाही नाही सांगणार, आणि कोणतीही गोष्ट असू दे, मग ती म्हणजे क्रिकेट असू दे किंवा काही इतर गोष्टी असू दे, त्या गोष्टीसाठी तो मला कधीही नाही नाही सांगणार. प्रितेश, हा प्रश्न तुला असणार आहे कारण तुला सुद्धा विचार प्रितेश टाकायला विचारतो. प्रितेश, त्यावेळेला तुम्ही प्लेयर्सचे नाव घेतली, रुपेश, तब्रेज, असे. रुपेशचं नाव म्हणजे मी सुद्धा क्रिकेट खेळलो रुपेशवर, असं नाही. त्या खेळाडूंचं नाव तुझ्या आठवण राहिलं कारण की ते लॉयल खेळाडू होते, त्यांनी क्रिकेट खूप चांगला खेळला. आजच्या जनरेशनमध्ये तो पोटेन्शियल आहे का? एवढा वर्ष आसिफ मुछाले किंवा जबीर खान जे नाव टिकवून ठेवलं अंडर क्रिकेटमध्ये. आसिफ अंडरचा बादशाह राहिला, जबीर अंडरचा किंग आहे, आणि दोघे आहेत अजून सुद्धा खेळतात. असा एखादा आजचे प्लेअर ती पोटेन्शियल असणार आहे 15 वर्ष 20 वर्ष ते टिकून ठेवतील असं काहीतरी वाटतंय तुला? मला तर नाही वाटत, पण एक माझा, तुम्ही पण कॉमेंट आहे, एक माझा पण एक मी तुम्हाला एक सल्ला सांगा. कारण आपण एक जो प्लेअर येतो नवीन, त्याला आपण जेव्हा कॉमेंट करतो त्याच्याला ना, तो त्याला थोडा ना आपण वरती चढवतो ना, तो डायरेक्ट वरती न चढवता Yes. नॉर्मल. कारण Yes, yes. ज्या प्लेअरला आपण वरती चढवतो, कसा आताचे जनरेशन चेंज आहे का, तो एकदा वरती चढला का त्याला वाटलं फार झालं. परंतु जे प्लेअर जुने आहेत त्यांनी किती वर्ष खेळले तेच ते विचार इम्पॉर्टंट आहे. कारण 1 वर्ष 2 वर्ष खेळून हा प्लेअर मोठा नाही होत. बरोबर. त्याला कंटिन्यू तू चान्स म्हणजे परफॉर्मन्स करणार तर तू मोठा होणार. बरोबर. तुम्हाला वाटत नाही आज असं कुठला प्लेअर वाटतं की एवढे वर्ष टिकून राहील? कारण की आजचा प्लेअर खूप फास्ट. आताचं बघितलं तर तसं बघितलं तर आता करण आहे, आता नवीन टेन आहे, मग कसं आहे राहील आहे, म्हणजे बरेच आहेत. परंतु असं आहे, जो परफॉर्मन्स तुम्ही आता देतील तर तुम्ही 1 वर्ष करून हा प्लेअर मोठा होत नाही. तुम्ही कंटिन्यू परफॉर्मन्स देणार तरच. आणि त्याच्यासाठी पण एक प्रकारे एक सांगितलं तर घमेंड हा एक शब्द मोठा आहे. ऍटिट्यूड कसा आहे, ऍटिट्यूड तुम्ही बोलणं झालं. हे केलं तर तुम्ही प्लेअर कधीच मोठे ना. आता मी पण खेळतो, मी पण टीम मध्ये असल्यावर माझ्याकडे आता सर्वांनाच माहित आहे का मी चिडतो, पण तो दोन्ही कसं आहे, एकत्र मला बसून गेम खेळतात. आहे ते मला ते आवडतो. कारण मी तसा मला नॉर्मल गेम खेळतात नाही. हे आता सर्वांना माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे, पण तो क्रिकेटमध्ये aggression होणं गरजेचं खेळतात आहे. ते जिंकण्यासाठी नाही खेळत तर अर्थच नाही. टाइमपास करतात ते वेगळंच आहे. आता तुम्हाला प्रश्न रॅपिडमध्ये असणार आहेत. 4 प्लेयरची नावं त्याच्यावर तुम्हाला चॉईस करायचं आहे. कारण तुमच्यासाठी रोहित शर्मा की विराट कोहली? विराट कोहली. विराट कोहली की सचिन तेंडुलकर? सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर की MS धोनी? MS धोनी. का? MS धोनी बोलतात नाही, ज्या टायमाला मी क्रिकेट बघायला चालू केलं त्या टायमाला सचिन सरांचं क्रिकेट तेवढंच नव्हतं, आणि त्या टायमाला सचिन सर एक वेगळ्या लेवलचे प्लेअर आहेत आणि MS धोनी हे वेगळ्या लेवलचे प्लेअर आहेत. दोन्ही प्लेअर बोलतात ना की दोन्ही प्लेअरची कंडिशन वेगळी आहे. एक बॅटर, एक बोलतात ना समोर बॅटर खूप चांगला आहे, आणि एक जे बोलतात ना MS धोनी ज्याचं माइंडसेट एवढं पोटेन्शियली एवढं चांगलं होतं की तो विकेटच्या मागून पण क्रिकेट चालवत होतं. तर त्यासाठी येस. क्रिकेट तुझ्यासाठी धोनी की सचिन तेंडुलकर? तर बघा, सचिन नाही. तेंडुलकर सांगितलं तर ते देव आहेत, परंतु माझं फेवरेट सांगितलं तर धोनी आहे. धोनी म्हणजे पुढचे नाव घेण्याची गरजच नाही. गरज नाही. ऐसा ही है. म्हणजे शॉर्ट और धोनी आपको का आवडतो? धोनी सगळ्यांची चॉईस राहिली आहे. ऑलमोस्ट मला वाटतं की जेवढे लोक त्यांनी 90% धोनीच घेतलं, कारण की लीडर राहिला आहे. आपल्या भारतात 2 विश्वकप आणून दिल्या, चॅम्पियन्स ट्रॉफी आणून दिली, टेस्ट मध्ये आपल्याला भारताला 1 नंबर करून दिला. खूप चांगला कॅप्टन आहे, नवीन संघ त्यांनी बनवला, नवीन खेळाडूंनी चान्स दिले. हा कारण राहिला का सगळ्यांचा आवडता राहिला? धोनी कप्तान असा होता की एक प्रकारे सांगतात ना, ज्या कोणताही बॉलर तो
काही पण दिलं तर तो चालणारच. हा. म्हणजे एक प्रकारे सोना कसं लागतो तसा होतो. 2007 मध्ये मला वाटतं लोकांना अटॅक आले असतील त्या जोगिंदर मॅच बघून. जोगिंदर शॉर्माने शर्मा. विकेट घेतला होता. हरभजनचा ओव्हर राहता सुद्धा त्याने जोगिंदरला ओव्हर दिली होती. रितेश हेगडे, सगळी गोष्ट अजून एक प्रश्न तुला ओव्हर क्रिकेटसाठी विचारतोय. ओव्हर क्रिकेट तुम्ही सुरुवात केली, तुला बिरवाडी वंडर बॉय असा टॅग दिला गेला. महाराष्ट्र बाहेर गुजरात, राजस्थान. ओव्हर मध्ये कुठली एक चांगली इनिंग तुला आठवते तू खेळली? मला तर मी फर्स्टच सांगू शकतो का उमरवायची. म्हणजे मित्रपणा दांडीसमोर कारण आमचा क्रिकेट तर त्या टाइम म्हणजे सुरुवातच झाली. परंतु दांडी हे नाव ऐकलं तर म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामध्येच नाही पण बाहेर सुद्धा त्याला राकेश प्रभू हा, अंकित हा, होते ना, हा. त्या time मध्ये होती. त्या टायमाला ते म्हणजे दांडी सांगितलं का ते पूर्ण पहिलेच घालून जाईल. बरोबर. त्या टायमाला त्यांनी आम्हाला मला वाटतं 85 रन मारलेले. तेवढ्या मला आम्ही क्वार्टरला गेलो, क्वार्टर फायनल. Quarter final, super आणि त्या इनिंगला आम्ही ती हरलेलो 2 रनासाठी मॅच. टेक बॉल 6ची आणि चौका गेलेला. तुझी इनिंग होती तिकडे 50 मारले वाटतं. पण मी 59 मारले. म्हणजे हरल्यानंतर सुद्धा पूर्ण गावाने तुला डोक्यावर उचलून तेव्हा बिरवाडी वंडर बॉय अटॅक भेटला. इनिंग अविस्मरणीय राहिली दिवसासाठी. खूप चांगलं वाटलं तुमच्या दोघांशी बोलून. आणि एक शेवटचा जो प्रश्न असणार आहे, अनिकेत राऊत त्यांची संकल्पना आहे. अनिकेत राऊत पालघर क्रिकेट खूप चांगला करतो, वरून क्रिकेट अंडर क्रिकेटसाठी. अनिकेत राऊत बद्दल 2 शब्द. करण ठाकूर. नक्की दादाबद्दल सांगायला गेलं तर दादाने कुठेही क्रिकेटला सपोर्ट नाही केला असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गेमला सपोर्ट केलाय, मग तो कोणताही गेम असू दे. आणि दादाबद्दल जेवढं बोलायला गेलं तेवढं कमी आहे. दादा ऑलवेज ग्रेट. अनिकेत बद्दल 2 शब्द. अनिकेत बद्दल बोलणं तर मला वाटतं मी त्याच्यासोबत खेळलोय पण आणि खेळत पण आहे. पण बघा आताच आपण एक उदाहरण घेऊ शकतात. आता पीडीपल होते. पीडीपल ज्या टायमाला करतो तो त्या टायमाला लोक नावं ठेवतात. परंतु त्यांनीच आता हात मागे घेतला, त्याच्यानंतर मॅच टुर्नामेंट झाली. हे पालघरला त्यांनी विचार केला. जो काही बोलतात असं नाही का आपण पण बोलतो, परंतु करणारा एकच असतो. म्हणजे तुला बोलायचं असं होतं की बोलायचं मी करून दाखवा, तो करता हा. करू नका. आणि बघा त्याच्या ऍक्च्युली आता बोलायला गेलं तर आहेच, कारण पालघर टीम खेळते ही एक प्रकारे बोललं तर एक त्याच्यामुळेच खेळते. आणि अमर भाऊचा पण एक पुन्हा आहे की त्याच्यामुळे अमर भाऊ अनिकेत असं वाटतं पालघरची प्रेस हा. घेतो म्हणणं आहे. ही संकल्पना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणतो अनिकेत आता पालघरसाठी. आणि पालघरच्या खेळाडूंना सुद्धा ते करणं गरजेचं आहे, त्याला सपोर्ट करणं गरजेचं. किंवा आपण जेव्हा सांगतो की अनिकेत राऊत जर तुला किंवा करणला किंवा मला घेऊन गेलाय आणि क्रितेशला आणि करणला संधी भेटते, मला भेटत, तर मला मन कमी करणं गरजेचं नाही. माझा संघ जिंकावं, माझ्या संघावर पडते तर जाणं हे गरजेचं आहे, असं पालघरच्या कोणाने करायला पाहिजे. पण नक्की त्यासाठी मी बघितलं ना तर आता मी पण फार वर्ष खेळलोय. एक बघितलं ना तर ज्या आपण आता माझे पण मित्र आहेत, भिवंडी सांगा दुसरे, त्यांची जितकी एकी आहे तशी पालघरची आपली मुलांची सांगितलं प्लेअरची एकी नाही. परंतु कुठे पण जा ते प्लेअर सर्व एकत्र राहतात. आपल्याकडे तसं मिळत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपले प्लेअर कुठेतरी हाय लपतात, कारण आपल्याकडे टुर्नामेंट कमी होतात आणि त्याच्यामुळे आपले प्लेअर दिसत नाही. ते चर्चा झाली आमची. अनिकेत बद्दल खूप चांगला तुम्ही बोललात, तर खूप खूप धन्यवाद. बिरवाडी वंडरबॉय क्रितेश खेळत आणि अनिकेत करण ठाकूर आमच्याबरोबर होते. आज आपण इकडे थांबतो, वेळ खूप जास्त झालाय, शॉर्ट मध्ये असते परंतु वेळ जास्त झालाय. नक्कीच इकडे थांबतोय. विश कट्टा टॉक शो मध्ये आज क्रितेश अँड करण आमच्याबरोबर होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.